गेल्या वर्षीपासून चर्चेत असलेलं वक्फ सुधारणा विधेयक हे अखेर लोकसभेमध्ये मांडलं गेलंय। मात्र यावरून ठाकरेंची शिवसेना खिंडीत सापडली का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण एका बाजूला हिंदुत्ववादी भूमिका आणि दुसऱ्या बाजूला वक्फ सुधारणा विधेयक अशा कोंडीत ठाकरे सापडल्याचं सध्याचं चित्र आहे। त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदुत्व काय संबंध आहे? बळपुटी भूमिका कशाला घ्यायची? घ्या ना खुलेआम भूमिका। जमीन आपको हडप करनी है। हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंची कोंडी करणारा नवा मुद्दा चर्चेत आलाय। हा मुद्दा आहे बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयकाचा। वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजपसह शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना खिंडीत गाठलंय। उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील, या बिलाचा विरोध करणार नाही। बळपुटी भूमिका कशाला घ्यायची? घ्या ना खुलेआम भूमिका। घ्या ना, उभे राहा एका भूमिकेवर। तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा फायद्याचं तेव्हा धरायचं, जेव्हा तोट्याचं तेव्हा सोडायचं। हे आता बघायचं आहे की बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहेत की राहुल गांधी हे सांगतायत तसं करतायत। संसदेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या चर्चेवेळी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेत जुंपल्याचं बघायला मिळालं। वक्फची जमीन हडपण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप अरविंद सावंतांकडून करण्यात आला। तर ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदूंची ॲलर्जी आहे असं प्रत्युत्तर श्रीकांत शिंदेंनी दिलं। हम सुधार के लिए है, लेकिन आपका हेतु कभी सही नहीं लगता। इसलिए मैं इतना ही कहता हूँ कि जिस ढंग से आपने ये जो बिल लाया है, उस बिल को देखते हुए आपका हेतु स्पष्ट नहीं होता। आपके मन में कुछ और ही है। जमीन आपको हड़प करनी है, और किसके लिए करनी है? जैसे मैंने कश्मीर में नाम लिया, जैसे मैंने जहाँ मणिपुर में भी चल रहा है, उसी के लिए चल रहा है। और किस किस लोगों के लिए चलता है, किन उद्योगपति के लिए चलता है, सभी को पता है। आपका उद्दिष्ट जमीन हड़पने का है, बाकी कुछ नहीं है, न्याय देने का नहीं है। हम ऐसे ही नहीं कहते कि औरंगजेब की विचारधारा पे इन लोग चल रहे हैं, अफजल खान की विचारधारा पे चल रहे हैं, लेकिन अभी उनके प्रॉपर्टी को प्रोटेक्ट करने के लिए खुलेआम जो है पत्र लिखने का काम भी यूपीटी वालों ने किया है। इन्होंने यहाँ पे अभी कहा वैंडलाइजेशन ऑफ द औरंगजेब टूम, औरंगजेब टूम, मतलब कौन से विचारधारा पे जो है यहाँ पर चल रहे हैं। अरविंद सावंत जी बैठते बैठते समर्थन किया कि नहीं किया वो बोला नहीं है, इसलिए मैं आप बिल को समर्थन करते कि नहीं करते आपने क्लियर नहीं किया। लेकिन मैं से इतना कहना चाहता हूँ, पहले मुझे भी अरविंद सावंत जी का शिव सैनिक होने का, शिवसेना का एमपी होने का जैसे बोल चाल था, वो क्यों बदल गए हैं? आप इंसान बदल गए या कांग्रेस के साथ हाथ मिले इसलिए आप बदल गए? पहले तो बड़ा शिवसेना का एजेंडा लेके अच्छा बोलता था, हमको भी अच्छा लगता था। गेल्या वर्षी हे विधेयक जेव्हा लोकसभेत सादर झालं होतं तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार गैरहजर होते। यामुळे ठाकरे गटावर जोरदार टीका झाली होती। त्यातच विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे गट हिंदुत्वाकडे झुकलेला दिसतोय। त्यामुळे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात असल्याचं बघायला मिळालं। भारतीय जनता पक्षाला, मी देवेंद्र फडणवीसांचं नाव, भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पीळ देत फिरतोय देशामध्ये। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदुत्व काय संबंध आहे? देवेंद्र फडणवीस यांनी आमची शाळा घ्यावी, आम्ही येतो। देवेंद्र फडणवीस जर नवीन शंकराचार्य झाले असतील किंवा अन्य कोणी झाले असतील त्यांनी इथे शाळा घ्यावी, शिबिर घ्यावं, आम्ही ते शिबिर अटेंड करू। की वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे? शून्य संबंध आहे। वक्फ बोर्डाचा आणि प्रॉपर्टीचा संबंध आहे। जिथे प्रॉपर्टी आहे तिथे हे हिंदुत्व आणतात। हे लोक आता हिंदुत्व विसरलेले आहेत, त्यांना राहुल गांधी यांचे आदेश पाळणं हेच यांची भूमिका आहे। आणि काय हिंदुत्वाची संबंध नाहीये हो या वक्फ कायद्याचा। काही माणसं सत्तेच्या खुर्ची करता, स्वतःला राष्ट्रीय नेता म्हणून घेण्याकरता, स्वतःला महामंडलेश्वर म्हणजेच महाबंडलेश्वर ही उपाधी लावून घेण्याकरता काही मंडळींनी हिंदुत्व सोडलेलं आहे।
वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजानं मतदान ठाकरेंच्या शिवसेनेला केलं होतं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. आता येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एका बाजूला हिंदुत्ववादी भूमिका आणि दुसऱ्या बाजूला वक्फ सुधारणा विधेयक अशा कोंडीत ठाकरेंची शिवसेना अडकली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.